विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेड सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि मागील काही दिवसापासून आपण प्रॅक्टिकल घेत आहोत मित्रांनो. आणि आजसुद्धा आपण भाग 2 गणित भाग 2 या विषयाचं प्रॅक्टिकल घेणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 5 प्रॅक्टिकल आहे, चौथं प्रॅक्टिकल आहे. आतापर्यंत आपण 3 प्रॅक्टिकल उत्तरासहित या ठिकाणी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती घेतलेले आहेत. आणि मित्रांनो, माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा. तुमच्या मित्रांना सांगा. आपण गणित तसेच विज्ञान या विषयाचे नवनवीन अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ घेऊन येत असतोच. आणि यापुढेही आपण असेच हे प्रसारण चालू ठेवणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 4 घेणार आहोत मॅथ सेकंडसाठी. आणि आजच्या या प्रॅक्टिकलचं एम जे आहे ते टँजेंट काढण्याचं आहे आपल्याला. टू अंडरस्टँड द कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट. टँजेंट कसं काढायचं यासंबंधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे की टँजेंट हे वर्तुळाच्या त्रिज्येला लंब असते. टँजेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. नाव सी प्रॅक्टिकल नंबर 4. एम ऑफ द प्रॅक्टिकल टू अंडरस्टँड द construction of tangent from the point in the interior of the circle, on the circle and in the exterior of the circle. This is the aim of today's practical number 4. मित्रांनो, आजच्या या प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहणार आहोत टू अंडरस्टँड कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट्स. कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट्स बघणार आहोत. फ्रॉम द पॉईंट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या आतील बिंदूमधून, ऑन द सर्कल, वर्तुळावरील बिंदूतून, आणि इन द एक्सटिरियर ऑफ द सर्कल, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून. अशा तिन्ही प्रकारच्या बिंदूमधून टँजेंट काढण्याची पद्धत किंवा टँजेंट काढता येते का यासंबंधीची माहिती आपण आजच्या या प्रॅक्टिकल नंबर 4 या भागामध्ये घेणार आहोत मित्रांनो. तर त्याच्यासाठी एम आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे. एम टुडेज प्रॅक्टिकल एम इज टू अंडरस्टँड द कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट फ्रॉम द पॉईंट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल, ऑन द सर्कल अँड इन द exterior of the circle. Now there is no need to procedure, directly goes on observation table. First here see a rough diagram of figure number first. In this figure a circle and P is interior point of the circle, and another figure is here also point Q on the circle and the tangent that can be drawn. Now in the third figure, here two tangents that can be drawn from exterior point of circle R. Now as like this, here for observation table. आता बघा या ठिकाणी निरीक्षण तक्ता जो आहे तो आपण बघणार आहोत. ऑब्झर्वेशन टेबल. या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये फर्स्ट बघा, सिरियल नंबर फर्स्ट. हिअर फर्स्ट इज अ रफ फिगर ऑफ द सर्कल. नाउ इन सेकंड कॉलम, लोकेशन ऑफ पॉइंट with respect to the circle. Point P lies on the interior of the circle as shown in the figure here. Here point P. Point P is the interior of the circle as shown in the figure. Now number of tangent that can be drawn. डे स्टुडंट, मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की या पॉईंटमधून आपण या वर्तुळाला एकही टँजेंट काढू शकत नाही. वी कॅनॉट ड्रॉन एनी टँजेंट टू दी सर्कल पॉईंट P because point P is lies in the interior of the circle. So here number of tangent that can be drawn is 0. Now next serial number
ऑफ द ऑब्झर्वेशन टेबल. आता दुसरी कृती बघा. या ठिकाणी या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये सुद्धा एक रफ फिगर दिलेली आहे आणि लोकेशन ऑफ द पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द सेंटर पॉइंट क्यू लाईज ऑन द सर्कल. आता आपल्याला या ठिकाणी बिंदू क्यू घ्यायचा आहे. पॉइंट क्यू विच इज लाईज ऑन द सर्कल. वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आपण घेतला. कोणताही घेण्याच्या ऐवजी आपण क्यू बिंदू घेतला. तर या क्यू मधून आपल्याला एक टँजंट काढायची आहे ॲज शोन इन द फिगर हिअर. तर अशा प्रकारे आपण ही टँजंट याच्यामधून काढू शकतो. अशा प्रकारे आपण ही टँजंट काढलेली आहे मित्रांनो. तर number of tangents that can be drawn point Q which is 1. Only one tangent can be drawn. मित्रांनो या बिंदूमधून आपण फक्त एकच टँजेंट काढू शकतो. Only one tangent can be drawn at point Q. Point Q lies on the circle. Point Q कुठं आहे? Point Q हा वर्तुळावर असणारा बिंदू आहे. या ठिकाणी पॉइंट हा Q जो आहे तो वर्तुळावर आहे बिंदू आणि म्हणून या बिंदूमधून आपण फक्त एक आणि एकच टँजेंट काढू शकतो. One and only one tangent that can be drawn. Now third, serial number third, rough figure is a circle is the rough figure here. Now point R lies in the exterior of the circle. आपण या ठिकाणी बिंदू Q घेऊया जो वर्तुळाच्या बाहेर आहे. या ठिकाणी सपोज P is the exterior point of the circle, given circle. Sorry, R is the here given R. Therefore R, point R lies in the exterior of the circle. Now how many tangents that can be drawn from R to the circle? आता या R मधून आपल्याला किती टँजंट काढता येतात? तर बघा अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 2 tangent that can be drawn from the exterior point of the circle which is R. आपल्याला स्केलच्या सहाय्याने काढायचं आहे. मी या ठिकाणी फक्त प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे आपण काढू शकतो. हा R बिंदू आहे. ही एक टँजंट आहे आणि दुसरी टँजंट आपण अशी काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हे बिंदू R मधून 2 टँजंट काढलेले आहेत. RA आणि RB. These are the 2 tangents can be drawn from point R to the same circle. Point R lies on in the exterior of the circle. Point R हा वर्तुळाच्या बाहेरील बिंदू आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण हे 2 टँजंट्स काढलेले आहेत. तर या ठिकाणी आपण काय लिहूया? नंबर ऑफ टँजंट दॅट कॅन बी ड्रॉन इज 2. Here only one tangent can be drawn. Point Q lies on the circle. हा Q बिंदू वर्तुळावर आहे आणि या वर्तुळावरील बिंदूमधून आपल्याला फक्त एकच टँजंट काढता येते आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून आपल्याला फक्त 2 टँजंट काढता येतात. आणि आधीच्या निरीक्षण तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे ॲज शोन इन द ऑब्झर्वेशन टेबल, फर्स्ट इज वर्तुळाच्या आतील बिंदू जो आहे P, या P मधून एकही टँजंट आपल्याला काढता येणार नाही, 0. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा जो
प्रॅक्टिकल आहे चौथा, प्रॅक्टिकल नंबर 4, एम which is aim to understand the construction of tangent from the point in the interior of the circle, on the circle and in the exterior of the circle. हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर तुम्हाला लक्षात आलेच असेल की वर्तुळाच्या आतमध्ये असणाऱ्या बिंदूमधून एकही टँजंट काढता येत नाही. वर्तुळावरील बिंदूतून फक्त एक टँजंट काढता येते आणि वर्तुळाबाहेरील बिंदूतून 2 टँजंट आपल्याला काढता येतात. There is no tangent can be drawn in the interior of the circle. Only one tangent can be drawn at point on the circle, and 2 tangent can be drawn at the exterior point which is lies in exterior point of the circle. या ठिकाणी R हा वर्तुळाबाहेरील बिंदू आहे आणि त्यामधून आपल्याला 2 टँजंट काढता येतात. आता कन्क्ल्युजन काय लिहूया बघा या ठिकाणी. फर्स्ट इज फ्रॉम द पॉइंट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल 0 tangent can be drawn. 0 tangent can be drawn. Secondly, from the point of the circle, only one tangent can be drawn. And third, from the point outside the circle, 2 tangents can be drawn. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल नंबर 4 अभ्यासलेला आहे. या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करा आणि तुमच्या वहीमध्ये हे पूर्ण लिहून घ्या. मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रामध्ये प्रॅक्टिकल नंबर 5 साठी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.